हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर बघा सकाळी सकाळी आम्ही दिवा स्टेशनला आलेलो. आम्ही चाललेलो पुण्याला माझ्या मम्मीकडे. तर दिवा स्टेशनला एवढी गर्दी होती ना की आम्हाला 2-4 ट्रेन सोडूनसुद्धा ट्रेनमध्ये चढायलाच भेटलं नाही. आणि त्याच्यात डुग्गूसोबत असल्यामुळं मला रिस्क पण नव्हती घ्यायची. त्यामुळं डुग्गूचे पप्पा बोलले की आपण बसने जाऊ. मग आम्ही बसने आलो सानपाड्यावरून पुण्याची बस पकडली आणि पुण्याला निघालो. त्यात असं पहिलीच वेळ होती आमच्या दोघींची ट्रॅव्हलिंगची. म्हणजे याआधी कधी आम्ही दोघी ट्रॅव्हल नव्हतं केलं. तर मला थोडंफार तेच टेन्शन होतं की डुग्गू कशी करते, व्यवस्थित जाईल का, व्यवस्थित पोचू का ती मला त्रास देईल वगैरे वगैरे. तर माझी मुलगी तशी खूपच गुणी आहे. देवाने मला जशी मुलगी दिली ना तशी मी सगळ्यांना मुलगी मिळावी असं देवाकडे प्रार्थना करते खरं तर. मग मी तिला असंच खेळत व्हिडिओ काढायला सुरुवात केली. तर बघा मी फक्त हा एक चिप्सचं पॅकेट तिला खेळायला दिलं होतं. तर त्याच्याबरोबर ती एवढी एन्जॉय करत होती ना. तिला तो जो प्लास्टिकचा आवाज येतो ना त्याच्यासोबत खेळायला खूप आवडतं. असंच एन्जॉय करत ट्रॅव्हलिंग करत आम्ही पोचलो पुण्याला. तर पुण्याला माझा भाऊ मला घ्यायला आलता, म्हणजे डुग्गूचा मामा. तर आम्ही आलो घरी. त्याच्यानंतर घरी माझी आजी होती. तर ही बघा माझी आजी, म्हणजे डुग्गूची पंजी आजी. तर आपल्याकडे असं लांबून कुठून बाळ आलं तर नजर काढायची, भाकर तुकडा उतरून टाकायची पद्धत आहे, जेणेकरून वाईट शक्ती कुठलीही बाळासोबत घरामध्ये एंटर नाही करायला पाहिजे. तर नंतर आम्ही आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो, कारण सकाळी डुग्गू पारोशीच होती. तर आम्ही घरातून लवकर निघालो होतो 6-6:30च्या दरम्यान, म्हणून थंडीमुळे तिला आंघोळ घालायला नाही जमलं मला. त्यासाठी इकडे आल्यानंतर फ्रेश झालो, लगेच मामासोबत खेळलो. तर लगेच अर्ध्या तासाने माऊ पण आली भेटायला डुग्गूला. तर बघा माऊला आम्ही तर घरात घेणारच नव्हतो, कारण आम्ही असं नेहमीच माऊ भेटायला आली की तिला पहिलं बाहेर ठेवतो थांबवून, कारण ती म्हणजे लगेच रडायला सुरुवात करते भेटायचं उघड म्हणून. तर आम्ही लवकर उघडलं, कारण दुसरी पण एक माऊ आली ती त्यासाठी. त्याच्यानंतर डुग्गू खेळली दोघींसोबत, खूप सेल्फी वगैरे घेतली. कसं आहे ना, आता डुग्गू ब्लॉग वगैरे करते, तर नंतर मग वेळ भेटणार नाही ना सेल्फी वगैरे काढायला. या लोकांना वेळ द्यायला टाईम नाही भेटला तर मग काय करायचं. मग आता सेल्फी काढून देते डुग्गू त्यांना. आणि डुग्गूचे गेमच बघा कसे वेगळे असतात सगळे. तिला आता हे असं डोकं लावण्यात काय आनंद भेटतो तिलाच माहीत. त्याच्यानंतर संध्याकाळ होत आल्यानंतर बघा डुग्गूला बाबाची खूप आठवण येत होती. त्यामुळे ती आजीला सांगत होती की मला बाबाची आठवण येते, तुम्हीच ऐका. बाबा कामावून येत असतील हो. बाबांना का मारती बया बया बया. असं करून डुग्गूला खूपच आठवण येत होती बाबाची. म्हणून बोललो थोडंसं तिला फिरवून आणावं, म्हणून मी खाली गेले. तर नेमकं तिकडचं मार्केट होतं आज. मी प्रेग्नन्सीमध्ये हे मार्केट खूप पेरले, त्यामुळे मी आज डुग्गूला पण बघायला आणलं हे मार्केट, आणि ती फ्रेश पण होईल म्हणून. तर त्याच्यानंतर आम्ही दूध आणि थोडी भाजीपाला वगैरे घेऊन घरी आलो. तरी इथं आमच्या आई भाकरी बनवत होती. तर डुग्गू पण गेली आईला भाकरी बनवून लागायला मदत करायला, कारण डुग्गूचं हात न लागतं कोणतं कामच होत नाही आमच्या घरात. कशी करायची भाकरी चाललीये. तर बघा इथं डुग्गूच आईला शिकवत होती वाटते भाकरी कशी करायची ते. किती सांगते बघा, अशी कर. मग आईच्या आणि डुग्गूची भाकरी बनवून झाली. मग गरम गरम भाकरी घेऊन आज मी पहिल्यांदा दुसरं कोणीतरी मला इथं जेवायला दिलं, त्यामुळं मी खूप पोटभर जेवणार आहे. आणि माझी आजी तसं खूप छान जेवण बनवते. बघा आता प्रत्येक आजीला आपली नात म्हणजे खूप लाडकी असते, तसं माझ्या आजी माझे लाड पुरवले. आता डुग्गूची बारी. आता डुग्गूची आजी तिचे लाड पुरवते बघा. तर डुग्गूसाठी मम्मीने आणलं होतं हे तिच्यासाठी खेळायला. तर डुग्गू खूप खुश होती हे सगळं ते बघून, खूप खुश झाली होती, खूप खेळली. आणि मग तर गाईज आजच्यासाठी एवढं. चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय गाईज.